अंजी, अगं एवढं सकाळ सकाळी इकडे काय करीत? काय नाही, माझं काम करते. कसलं काम? हे होळीची राग गोळा करा आले काय? अगं पण तुझ्या हात बाजेल. तू एक काम कर, पत्राचं ना मौजे घालून ये, म्हणजे तुझ्या हात नाही बाजायचा. ए वैभ्या, तू गप हा. मला रावल्याने काम सांगितलंय. काय? रावल्याने काम सांगितलंय? ते तो ऐकलं? सूर्य कुठून उगवलाय आज? वैभ्या, लय बोलतोय हा. रावल्या, ए रावल्या, अरे उठ. ती अंजी काय आले बघ. अंजे, कालचं बोलणं लय मनावर घेतलं वाटतं. या अंजीने एकदा ठरवलं ना एखादं काम पूर्ण करायचं, तर ती ते करतेच. कळलं ना? अंजी मला पण सांग ना. तुला कशाला सांगू? तू काय आमदार आहे का खासदार आहे? तुला कशाला? तू चल आपल्या घरी. रावल्या, ए रावल्या, अरे बाहेर ये. बघ तुझ्यासाठी काय आणलंय. होळी आहे रे. रावल्याला कलर लावायचा नाही, का? त्याला कलरची अलर्जी. कलरची अलर्जी? कवापासून? आईले एवढं वर्ष आम्ही एकत्र होळी खेळलो, तेव्हा तर नव्हती अलर्जी. या वर्षीपासून हाय. काय रे रावल्या, या अंजी म्हणते ते खरं आहे का? बळे, मला कसली कलरची अलर्जी नाही. तू लाव कलर. ए वैभ्या, तुला एकदा सांगून ऐकू येत नाही का? वाटलं तर मला कलर लाव, पण रावल्याला आज कलर लावायचा नाही. वाचला रे तू आज. तुझी खेळी आले माझ्या ध्यानात. या अंजीला मध्ये करून तू माझ्यापासून लपायचा प्रयत्न करतोय ना रे. पण मी पण लय शहाणा आहे. नाही तुला आज दिवसभरात टिपाडात टाकलं ना, नाव नाही सांगणार वैभ्या. बरं जाऊ दे, तुला नाही लावला, पण हिलाही म्हणते मला लाव ना. थांब हिला लावतो. ए थोडाच लाव. हॅपी होली. हॅपी होली. अंजे, तू वैभ्याला अडवलं. अजून तुझ्याकडे 5 तास. मी पण बघतो तू अजून कोणाकोणाला अडवतेस ते. बघशील ना, नाही तुला जिंकून दाखवलं ना, तर नावाची अंजी नाही. मामी, कोण? बंटी बाळ? आपली अंजली कुठे? अंजली घरी नाही. घरी नाही? कुठे गेली? असेल इथंच कुठेतरी. काय काम होतं? काही नाही काही नाही, आज रंगपंचमी. तुम्हाला हॅपी होली. हॅपी होली. हॅपी होली. हा, बरं येऊ का? हा हा? या. सांगा अंजलीला. हो सांगते की. चला. मामी, राहुल कुठे? हाय ग, अभ्यास करतोय आत. असं होय. थांबा, हा. तुम्हाला थोडा कलर लावते. अगं लई नको लावूस. कुठं चालली? राहुलला कलर लावायला. रावल्याला तुझ्याकडून कलर लावून घ्यायचा नाही. का बरं? आणि असं कधी बोलला तो? त्याने मला सांगितलं तू जा घरी. ए, मी राहुलला कलर लावल्याशिवाय घरी नाही जाणार. तू लावून तर दाखव. बघ, सांगतेच तुला. अंजे, तुला काय करायचंय? मी राहुलला कलर लावीन, नाही तर काय बी करीन. तू अडवणारी कोण ग? मी मैत्रीण आहे त्याची. मैत्रीण आहे ना, मग मैत्रिणीसारखी वाग. बायको व्हायचा प्रयत्न करू नकोस. ए, मला काय हाऊस नाही आली त्याची बायको व्हायची. हाऊस नाही ना, पण मला व्हायची ना त्याची बायको. काय? हा, माझं राहुलवर लई प्रेम आहे आणि त्याचं बी माझ्यावर प्रेम आहे. चल तू बाजूला सरक, मला जाऊ दे कलर लावायला. ए, लावू देणार नाही. काय करायचं ते कर. चल निघ. ए पोरिओ, काय गोंधळ चाललाय ग? अभ्यास करतोय तो आत. हे चोच्या. तर राहुल्याच्या घराबाहेर अंजलीच आहे ना?
हा भाऊ त्या अंजली वहिनीच आहेत. अरे पण ते असे भांडताय कशाला? त्या राहुल्याने तर नसते ना भांडणं लावली. हा भाऊ मला पण तेच वाटते. अंजे आता जाते, पण राहुलला कलर लावणार म्हणजे लावणारच मी. काय ग, काय म्हणत होती ती? आली होती राहुल्याला कलर लावायला. सुरजा, तुला कोणी बघितलं तर नाही ना? नाही पाहिलं. तू इथं कशाला आला? ह्यांनी तुला बघितलं ना, तुला मारून टाकते. तसं पण जगून काय उपयोग आहे माझा? सुरजा, असं वेड्यासारखं काय पण नको बोल. मला पण तुझ्याशिवाय करमत नाही. 4-5 दिवस झाले या खोलीत बंद करून ठेवलं. माझा फोन पण काढून घेतला. तरी मला वाटलंच होतं. 4-5 दिवस झाले मी तुला फोन लावतोय. सुरजा, मला नाही राहायचं इथं. चल जाऊ पळ. पळून कुठं जाणं? जाऊ पुण्याला नाही तर मुंबईला. आणि पैसे टाकतो गॅरेज इकून. तुला तर गॅरेज विकायला लावणारच. फाड खाऊ. सुरजा, सुरजा, दादा नको ना मारू. दादा मारू नको गापास. सुरजा, अशी कातडी सोलतो ना याची, त्याचे खर्च सुद्धा याला ओळखणार नाही. चाल. सुरजा, दादा, माझ्या घरातील बहिणीला दिसतो. ए का हो का हो का आता तुला दाखवतो पाटलाच्या पोरीच्या नादी लागायचं सांग. दादा नको ना. हो का ए अंजे, जा की घरी जेवायला. नाही नको, मला भूक नाही. आणि तसं पण चॅलेंज अजून पूर्ण नाही झालं. अगं जा की. तुला भूक लागली असेल ना तर तू जेव. बर नको जाऊ, मला काय करायचं? मला तरी भूक लागली बाबा. ए आहे, मला जेवाय वाढ, भूक लागली. ए अंजे, तू येडीबिडी झालीस होय? अक्कल कुठे घाण ठेवलीस वाटतं. तू रंग का लावलास? विसरलीस चॅलेंज? ए, मला बोलण्याआधी टाइम बघ. काय अंजे, तू आता बघच. प्रेम करायला निघालाय.
आज जर बंटी भाऊ असता ना तर तुझी काय हाल झाली असते ना तुला पण समजलं नसतं. काय रे भाडव्यांनो, तुमच्या मित्राला तुम्हाला सांभाळता येत नाही? नशीब त्याचं आज त्याला जिवंत सोडतोय, पण परत जर तो या दिशेने फिरकला ना तर त्याची राख सुद्धा तुम्हाला मिळणार नाही. ए वायब्या, चल लवकर, चल. काय झालं? चल लवकर. राहुल्या, सुरजा, सुरजा, ए सुरजा, उठ सुरजा. ए यार उठ, काय झालं? माहिती मामी आली बघा अंजली. तुम्हाला म्हटलं होतं ना येतच असेल. आली बघा. काय काय कुठे होतीस दिवसभर? हा, आणि एवढं कोणतं महत्वाचं काम होतं? जेवायची बी सूद नाही राहिली तुला? अहो मामी असू द्या हो, गेली असन पोरींसोबत रंगपंचमी खेळायला. काय ग, कुणाबरोबर रंगपंचमी खेळत होती दिवसभर? सांग ना. त्या राहुल्या बरोबर ना? हा, मी काय विचारते? अहो जाऊ द्या हो मामी, पण असं पोरांसोबत रंगपंचमी खेळणं आपल्या घराण्याला शोभत नाही. पण माझी तशी काही हरकत नाही बरं का. अहो भाऊ, आताच दाब नाही ठेवला तर लगीन झाल्यावर कोणासोबत बी रंगपंचमी खेळतील की वहिनी. ए कपेच वाचा. शैला, अंजली आत्ता रंगपंचमी नाही खेळणार तर मग कधी खेळणार? अहो मामा मी पण तेच म्हणतोय की. हा मामी कशाला ओरडताय उगीच अंजलीला? ए, तू कशाला मध्ये मध्ये बोलतोय? तुला काय करायचंय? तू जा ना तुझ्या घरी. अंजे, मोठ्यांशी असं बोलतात? सॉरी म्हण बंटी बाळाला. ए आहे, मी काही याला सॉरी बोलणार नाही. अहो मामी असू द्या. अंजलीचं असं बोलणं आपल्याला लय आवडलं. एकदम कडक, जे काय बोलायचं डायरेक्ट तोंडावर. अंजली, तू घरात जा आणि आंघोळ करून घे. बंटी, तू नको तिचं बोलणं मनाला लावून घेऊ. मामा आपल्या माणसाचं कोणी मनावर लावून घेतं का? आणि तसं पण बुरा ना मानो होली है. सोच्या हॅपी होली अंजली. ए, मला नाही लावायचं कलर. मामी हॅपी होली. बंटी बाळा, लावलं की तुम्ही? हो परत. त्याला काय, हॅपी होली मामा. हॅपी होली. हॅपी होली बंटी. चला येतो मी. हा हे चोच्या ऐकून काय बोलत होता रे आतमध्ये? अहो भाऊ, तुम्ही बघितलं का अंजली वहिनी कशा बोलत होत्या? आता तुम्ही आपलं गुलू 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 करत बसताय. अरे चोच्या, जोवर निवडणूक असते ना प्रचार तोपर्यंतच करायचा असतो. एकदा का निवडणूक झाली मग सत्ता आपलीच. अहो पण आपल्याला काय करायचं सत्ता? आपल्याला तर अंजली वहिनी पाहिजे ना. येड नाम्या, अंजली म्हणजे सत्ता. हा बरोबर बरोबर. चल. राहुल्या बघितलं ना आपल्या सूर्याला किती मारले. अरे एवढं कोणी मारतं का? अरे जीव जाईपर्यंत मारलाय त्याला. त्याला काही झालं तर? मी त्याला सांगितलं होतं थोडे दिवस शांत राहा, नको जाऊस त्या भावनाला भेटायला. तरी पण गेलाच तो. वैद्य, आपलं ठरलं होतं ना
जे काय करायचं मिळून करायचं असेल, मग त्याला काय गरज होती एकट्याला जायची? त्याला काय झालं तर? अरे नाही, त्याला काय होणार, त्याचं लय प्रेम आहे रे भावनावर, म्हणून तो तिला भेटायला गेला. अरे पण म्हणतात ना, प्रेमात लई ताकद असते. त्याला नाही काय व्हायचं, होईल तो बरा. त्याला जर काय झालं ना, त्या दोघांना उभं जाळून टाकेन मी. ए रावल्या, अरे आता तू तरी शांत राहा. वैभ्या, काय रे, काय झालं? आणि काल दुपारी तुम्ही असं गायब कुठे झालता? अगं सूर्य काल भावनाला भेटायला गेलता तिच्या घरी. त्यांनी पाहिलं दोघांना. सूर्याला लई मारला, फार जीव जाईपर्यंत मारला. तरी रावल्या म्हणत होता त्याला नको जाऊ म्हणून, पण नाही ऐकलं त्याने. राहुल्या, अरे तू सांगितलं होतं ना त्याला, तरी तो गेला. आता तुमची काय चूक आहे? जाऊ दे. काय जाऊ दे? जाऊ दे म्हणाले काय? सूर्य फक्त गावातला पोरगा नाही, भाव आहे माझा. काळजी तर वाटणारच ना. अरे मला माहिती तुमची मैत्री कशी येते. नाही नजर लागणार तुमच्या मैत्रीला कोणाची, नाही त्या बंट्याची आणि नाही त्या नीत्याची. बरं ते जाऊ दे. सूर्या तुमचा मित्र आहे ना? हा. मग सूर्या लवकर बरा व्हावा असं तुम्हाला वाटतं ना? हा. मग तुमची अशी रडकी तोंड बघून तो काय बरा होणार आहे का? हसा की थोडं. अंजे, झालंय काय आणि तू करतेस काय? अरे वय, पण याने काय होणार आहे का आता? बरं, तुम्हाला माहितीये काल तुम्ही मला एवढं रंगवलं आणि गायब झालात. मी घरी चालले होते, बोळीतून जाताना एक बारकं पोर आलं समोर, भूत भूत म्हणून गेलं पळत घरी. काय माहित काय झालं असेल. अरे हसा आता तरी. अंजे, थँक्स आम्हाला हसवल्याबद्दल. लय हवेत नको जाऊस. चल निघते. अंजे, उद्या सकाळी 6 वाजता तयार. का? असंच.